हो धडकला सर्व ब्लॉगच्या नादात. तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. वाजल्यात 9:03. नाश्ता वगैरे झाला. CNG कालचे 2-3 कांडे आहेत, त्याच्यावरच काम करणार आहे. त्याच्यावर किती होते बघू, मग नंतर भरून दुपारी आहे ना धंदा बघून करू करणार आहे. संक्रांत तर सर्वांना मराठी फिल्म्सकडनं मकर संक्रांतच्या हार्दिक शुभेच्छा. तर हा व्हिडिओ जो आहे तो मकर संक्रांतला नाही तर पुढच्याही महिन्यात पडू शकतो, कारण डाटा तुम्हाला पहिले सांगितलं आपल्याकडे डाटा नाही, काय नाही 1 महिना उशिरा का कारण नाही, काय हरकत पडतंय, अरे चालतंय, गरीब माणूस समजून घ्या. तर बघू आज एवढा लेट आलो आहे 9 वाजता, तर बघू आज 1000 रुपये होतात कराय. जर आज 3 कांड्यांवरच चाललं तर मग आपलं आज मेंटेनन्स राहील 1300. रोज 1600 राहतात, 1300 राहील. 1300 टार्गेट आज होईल का नाही, काय वाटतं? चालू केले एक ऑर्डर पडली 272ची, मी क्लिक केलं तर पण अनदर ड्रायव्हर ॲक्सेप्ट झाला आणि माझ्या डोळ्यासमोरनं 272ची ऑर्डर गेली. मला खूप वाईट वाटलं. सुरुवातच अशी झाली, म्हणजे काय करणार रे, काय हरकत नाही, पण भेटले असते तर बरं झालं असतं. पण ठीक आहे की काय हरकत नाही. भिकारीपणा झाला असतं मला असं वाटतंय, कारण मी नाश्ता नव्हता केला, त्यामुळे मी इथं पंपापाशी आले नाश्ता करायला. रोज माझं ठरलेल्या ठिकाणी मी इथं नाश्ता करतो, मात्र नाश्ता करायला बरं वाटतं. नाश्ता नव्हता केलं तर मग अशी थोडा कमजोरी आली, तर उगत चालू केलं तर मग अशी असं वाटतं की मग आता नाही का गिल्ट फील होते की यार ॲक्सेप्ट नाही झालं नाही पण. तर पहिलं सगळं आपलं CNG नाश्ता वगैरे करूनच करा, मी असंच करतो रोज. पण आज काय झालं काय माहिती, चालू केलं तर पडलेली बी ऑर्डर चालू केल्या पडली 272चे, पण ॲक्सेप्ट नाही झाली. असं बी नाही की ती फेक ऑर्डर होती, बाहेर समोरनं गेला ऑर्डर, पार्किंगच्या बाहेर आलं बाहेरच कस्टमर बरोबर होतं आणि गेलं आता काय गेलं तर गेलं, काय हरकत आहे. बघू पहिली ऑर्डर कधी पडते कधी नाही. 100च्या वरच उचलायची आज, काय 50-50च्या उचलून ना कंबर गेलंच माझ्या. 100च्या वरच उचललं नाही तर नाही. आज 1000 तर कसे होतात वरचं मेंटेनन्स, तर मग 300 रुपये 50-50 करून करू. पण पहिले 1000 जे करायचे ते 100-100 करून 10 ऑर्डर मारायचे. तर बघू 10 ऑर्डर होतात करायचे 1000. तर मित्रांनो सुरुवात झाली. उबेरची एक ऑर्डर पडलेली स्टेशनच्या जवळ. वाजल्यात 9:56. 150 रुपयाची ऑर्डर पडलेली, 50 आहेत. 150ची ऑर्डर पडलेली आणि 140 भेटले. 10 रुपये कंपनी खाल्ले. त्यांचेच असतात, बऱ्याच लोकांना माहीत नाही. लोक म्हणतात आमचे पैसे खात्यात, ते त्यांचे धरूनच सांगितले जातात. तुमचे 140 उरलेले असतात, तर मग किलोमीटरच्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेट करायचे, जे 14 रुपये होतात, जे की खूपच कमी, पण ठीक आहे. आता तर आपण आता जाऊ स्टेशनला, बघू स्टेशनवरनं भाडं पडतं. तर मित्रांनो वाजल्यात 12:06. तर विचार करा किती वेळाने ऑर्डर पडले आपल्याला स्टेशनवरनं. बरेच ऑर्डर पडत आहे, पण छोटे ऑर्डर पडत आहे. आणि जसं की आपण डोक्यात ठेवले 100 म्हणजे 100ची टाईम, 100ची जोपर्यंत पडली नाही तोपर्यंत आपण हल्लोच नाही. आणि बऱ्याच 1-1.5 तासानंतर ऑर्डर पडली मला 100ची. ते ऑर्डर घेऊन गेलो आपण कॅम्पावरनं, मला वाटते तिकडनं एक ऑर्डर पडली आपल्याला कॅम्पात का कुठंतरी वाणवडलं का कुठंतरी पडली, काय प्रॉब्लेम आहे त्याला, काय विषय नाही. ते घेऊन तिकडनं अजून एक ऑर्डर पडली मुकुंदनगरला. आता मुकुंदनगरला आहे. आणि आता इथनं आपण चाललो आहे KK मार्केटला. का तर वेल्डिंग मारायचे, जे की आपलं गाडीचं नाही का लोखंड तुटलेलं, ते गॅरेजवाला विचारलं तो म्हणला वेल्डिंग मारायला लागेल, 50 रुपये खर्च येईल तिला काहीतरी. तर मला आज वाटतं ऑर्डरचं काही नेम नाही दिसत, कारण कॉलेजला सुट्ट्या आहेत बऱ्याच जणांना. तर कॉलेज आणि ऑफिसचाच खेळ आहे आपलं सगळं. तर आपण आता जाऊ KK मार्केटला, वेल्डिंग मारून घेऊ. वेल्डिंग मारल्यावर गाडी वॉशिंग करू आणि आज सर्व्हिसिंगच करून टाकू मला तर असं वाटतंय, नाही का. असं मी 2 दिवसांनी करणार, ते 2 दिवस पहिलेच करू, जाऊ द्या काय करतात. परत 2 दिवसांनी कशाला वेळ वाया घालतो, सुट्टी घेता यासाठी, नाही का. आज सुट्टीच करून टाकू. मग पहिलं तर आपण वेल्डिंग करून घेऊ. वेल्डिंग झाल्यावर वॉशिंग करू आणि वेल्डिंग झाल्यानंतर ना चुकतंय सोमनाथ पहिलं वेल्डिंग करू. वेल्डिंग झाल्यावर बॅटरीचं जो हे असतं पाणीचं लेवल चेक करायचं, ते चेक करावं लागतं. ते कंपल्सरी दर 1 महिन्याला किंवा 2 महिन्याला चेक करावं. उन्हाळ्यात दर महिन्याला चेक करायचं, उन्हाळ्यात नसेल तर 2 महिन्याला ठीक आहे, किंवा दर महिन्याला चेक केलं तरी चालते. वॉटर लेवल आहे खूप कंपल्सरी, कोण सांगत नाही. मला कोणी सांगितलं नव्हतं माहिती का. मला एकाने सांगितलं सर्व्हिसिंग करतात, अरे तू हे करतं का वॉटर लेवल चेक, म्हणजे नाही तसं काय मला माहिती नाही, कर म्हणले.
महत्त्वाचं असतं. म्हणजे नवीन होतं या क्षेत्रात माहीत नव्हतं आपल्याला. आणि काही जवळच्या मित्रांनी बी सांगितलं नाही, ते म्हणले सर्व्हिसिंग करायचं असं ते सांगितलंच नाही, त्यांच्या बी लक्षात नाही. त्यामुळे म्हणतोय ब्लॉग बघत जावा, माझे तुम्हाला नवीन नवीन माहिती भेटत जाईल. वेल्डिंगचं तर काय ते आपलं तुटले त्यामुळे ते करायच लागेल. बॅटरीचं लेवल चेक करायचं आहे. 10 का 20 रुपये घेतात, 20 रुपये धरून चालू, जास्तीत जास्त 30 रुपये डॉक्युमेंट पाणी. बॅटरी लेवल चेक केलं, वॉटर लेवल चेक करायचं असते. त्यानंतर गाडी वॉशिंग करून घेऊ. गाडी वॉशिंगला 200 रुपये काहीतरी, 200-250 रुपये. गाडी वॉशिंग झाल्यावर ग्रीसिंग करून घेऊ. वॉशिंग झाल्यावर जेवण झाल्यावर ग्रीसिंग करून घेऊ, म्हणजे तोपर्यंत पाणी नितळण सगळं वाळल. आणि नंतर ग्रीसिंग करून घेऊ. ग्रीसिंग झाल्यावर सर्व्हिसिंगला जाऊ. सर्व्हिसिंगला जाईल 1-2 तास. जर गर्दी असेल तर वेळ लागेल, 6-7 बी असेल. आणि गर्दी नसेल तर नशीब देव पावलं तर म्हणायचं 1 तासात बी होईल, 1-2 तासात. सर्व्हिसिंगमध्ये काय करायचं, सर्व्हिसिंगमध्ये फुल सर्व्हिसिंग करायची. फुल सर्व्हिसिंगमध्ये काय असतं ते सांगतो. तिन्ही चाका क्लीन करतात, बॉडी नटा सगळ्यात टाईट करतात, काय गेलं असेल तर ते चेक करतात, क्लच वायर ब्रेक सगळं टाईट करून देतात. हे फुल सर्व्हिसिंगमध्ये असतं. आणि नुसतं सर्व्हिसिंग म्हटलं नुसतं ऑइल बिल चेंज करतात आणि नटा बेटा टाईट केलं तर करतात. कधी बी फुल सर्व्हिसिंगच करत जावं. आणि सर्व्हिसिंग कधी करायची, दर 5000 किलोमीटरच्या नंतर. 5000 किलोमीटर झालं की सर्व्हिसिंग, 5000 किलोमीटर झालं की सर्व्हिसिंग. आणि जर गाडी एवढी पळत नसेल तर 1.5-2 महिन्याला ऑइल चेंज करत राहा. तर आता फुल सर्व्हिसिंगमध्ये नटा बेटा टाईट करून 2 डबे ऑइल लागतं. मुटुलचं CNGचं 2 मुटुलचे डबे 2 लिटर. आणि ऑइल फिल्टर चेंज बदलायला लागेल. आणि दर 6 महिन्याने गॅसचं किट काहीतरी ते छोटंसं असतं गोलवालं सर्कल, तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळाने. सर्व्हिसिंगला गेलं ते दर 6 महिन्याने हे करायला लागतं, साफ करायला लागतं. लय खेळ बाबा हे दाखवतो तुम्हाला. चला जास्त दाखवतो नाही, जे महत्त्वाचं आहे तेवढं दाखवतो. हे आपल्या शीटाखाली बॅटरी असते, तर हे सगळं खोललं जातं आणि ह्यात वॉटर लेवल केली जाते. तर मित्रांनो वॉटर लेवल चेक झालेलं आहे. केके मार्केटला आलतो, ते मागचं वेल्डिंग मारलं, ते म्हणले वेल्डिंग नाही होणार नाही, ते चेंज करायला लागेल. 150 रुपये का दीड खर्च आहे, पण आता लोड आहे म्हणले, संध्याकाळी लावले. तर आता वॉशिंगला चालू आहे, बघू वॉशिंगला नंबर लागते का नाही जेवायचं. तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही, दिसतंय का, दिसतंय का नाही काय माहिती. हे छिद्र नव्हतं पहिलं. हां, मागं जे आपलं नट एकदा तुटलं तर आतमध्ये अर्धा अडकलं, आतमध्ये बाहेर आहे, तसंच झालं. तर आतमध्ये निम्म नट, बाहेर निम्म नट. तर परत ते काढून टॅप मारून ते 100 रुपये गेले. आणि आता ते पुंगळी का काहीतरी म्हणतात, ते आले एकाकडे घ्यायला, पण ते म्हणते सेट घ्यायला लागेल, तीन घ्यायला लागेल, एक भेटत नाही सिंगल. तर ते 300 रुपयाला आहे, जे की अवघडच दिसते. दिवसेंदिवस रेट वाढतच चाललं. तर 3 काय करायच्यात, 1-2 मला असं वाटतं जपून घ्यावं. तर नाही तर मग ते हार्डवेअरकडं भेटेल, तर आता बाहेर जाऊन हार्डवेअरकडं बघतो, भेटलं तर नशीब, नाही तर मग 3चं सेट घ्यायला लागेल. खर्चा बहुत. इथं लक्ष्मीकडे जिकडं हार्डवेअर आहे तिथं सगळं भेटतंय ऑटोचं, पण ते बंद आहे आज. केके मार्केटच्या ऑपोजिटलाच आहे. आणि केके मार्केटच्या इथं मागं गॅरेज आहेत, एवढे गॅरेज आहेत की तुम्ही रिक्षा, 2 व्हीलर 4 व्हीलर काही घेऊन या, काय नाही असं नाही, सगळे गॅरेज का अड्डा येतं, सगळे म्हणजे सगळे. पण पुंगळी पॅकेजमध्ये घ्यायला आहेत, जे की मला नको वाटते. मग पुढे एक अजून एक आहे, मला माहिती, मी तर होते म्हटलं इथलं चप्पा सगळं मला माहिती आहे. तर तिकडे एकदा बघू, तिकडं नाही तर मग घेऊ 300चं, काय विषय नाही. 2 तशीच ठेवू, कारण ह्याच लाईनीत काम करण्याचं भविष्यात लागेलच नाही का. एकदा पण तिकडे चेक करू. मागच्या दुकानात बी विचारलं आहे, नाही म्हणतात आहे. आणि एक जण मला ह्याच्या अगोदर अजून एक दुकान होतं, तिथं बघितलेलं रिक्षावाला होता, तो म्हटला त्यालाच कट करून लावायचं म्हटला, कंपनी इडीन तू छाना. तो होत बी असेल, मी नाही म्हणत नाही, पण नको आपल्याला ते ॲडजस्टमेंट नाही करायची आपल्याला. तर मग अख्ख्या महाराष्ट्रात कुठंच नाही भेटणार पुंगळी, काय म्हणते म्हणजे नाही का, पुंगळी भेटणार ना अख्ख्या महाराष्ट्रात. अरे तिथंच भेटते, मी उगाच सिंगल पाईन म्हणून हिंडतोय, पैसे वाचवतोय. मग भेटा नाही तर जाऊ दे, 3 घेऊ, या 2 पुढच्या वेळेस कधीतरी परत तुटलं तर, किंवा कोणाचं तुटलं तर त्याला विकू.
काय करणार आता. तर कोणाला पाहिजे तर सांगा, आता मी घेतो 3, 2 शिल्लक आहेत माझ्याकडं. 300ला म्हणतात, 100ला एक पडतंय बघा. पाहिजे तर सांगा, मी तुम्हाला देतो. तर एक मी वापरणार आहे, 2 ठेवणार आहे. आता तिकडे जाऊन 3 घ्यायला लागेल. फायनल मित्रांनो आपण हे पुंगळे आणलेत 3. मला वाटतं 3 नवीन लावून टाकून जुन्या जे आहेत ते ठेवून टाकू आपण, आहे ना. जुने देऊ आपलं कोणाला तरी मित्रांना. तर लेस महाग आहेत पुंगळ्या. चला आता बसू. तर मित्रांनो साप दिसा नाही वाटतं. दिसला का? दिसणारच भाऊ. पुंगळे लावून झाले, गाडी वॉशिंग करून झाले. वॉशिंग केल्यावर कशी दिसते छान सांगा मला. वॉशिंग करत राहा महिन्यात नाही एकदा तरी, कारण याला सेन्सर असतात. सगळं मस्त चांगली वॉशिंग करी. पुंगळे जे आहेत ते मिडलवाला आहे ते छोटं असतं आणि साईडचे असतात ते मोठं असतं. त्यामुळं साईडचे 2 जे आहेत ते नवीन लावलेत आपण, आणि मधलं जे छोटंच राहून दिले. एक म्हणजे आता मधलं 3रं जे होतं ते आपल्याकडं ते आपण ठेवले, देऊ कोणाला तरी. आणि साईडचं एक जे आहे ते एक ठेवले, म्हणजे एक जुनं एक नवीन आहे राहिले आपल्याकडं. तर चांगलं बसवलं आहे. पुंगळ्या 300ला, मशीन ड्रिल मशीनला 100, 450 रुपये बसवायला. ते दुसऱ्याकडं गेलो तो 450 रुपये. गाडी धुवायला 150. वॉटर लेवल चेक करायला 20. किती झाले मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला पुंगळे बघा नवीनमध्ये मस्त लावलेत. मधला जो आहे तो जुनाच लावला आहे, कारण तो छोटा असतो. आणि हा नवीनवाला, हात तुटलेला आपला. पुंगळ्या लावल्या, वॉशिंग झाली, वाजल्या 2:15. भूक लागली, आता घरी जाऊन जेवणार आहे. बाहेर नाही जेवणार, काम धंद्याचं काहीच केलं नाही आपण. तर जाऊ दे, काय हरकत नाही. गाडीचं ते काम करून घेऊ, घरी जाऊन जेऊया. संक्रांतीमधनं पोळ्या केल्या असेल, पोळ्या खाऊया 2. जास्त कोण खात नाही मी. पोळ्या खाऊन वॉशिंग झाले. आता फक्त सर्व्हिसिंग आणि ग्रीसिंग राहिले. सर्व्हिसिंग करू, मग ग्रीसिंग संध्याकाळी करू. पहिले सर्व्हिसिंगला जाऊ. सर्व्हिसिंगला नंबर लागतात लय बाबा. जेवण केल्या सर्व्हिसिंगला पळवलं गेलं. चला जेवायला. तर मित्रांनो जेवण झालं, वाजल्या .3 आणि आपण आता चाललो आहे गॅरेजला सर्व्हिसिंगला. सर्व्हिसिंग केल्यावर ग्रीसिंग करू, कारण सर्व्हिसिंगला नंबरला असतात. बघू आता किती वेळ लागतं आहे सर्व्हिसिंगला. एअर फिल्टर चेंज. तर मित्रांनो 1460 रुपये काहीतरी खर्च आला. ऑइल फिल्टर हे ते लय काय करायला लागतं, सोपं नाही. टोटल काय खर्च असेल तर मी एंडला टाकाच नक्की. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व्हिसिंग झाल्यावर एक ट्रायल नक्की मारून घे, म्हणजे जेणेकरून जे काय ह्यात राहिलं असेल चुकून मागून तर ते बघता येईल. झालं आता सगळं. वाजल्यात 4:43, 2 तास लागले. अर्धा 1 तासाचंच काम असतं, पण कसं बाकीच्या बिघाड असतं त्यामुळे वेळ लागतं. आता आपण ग्रीसिंग करणार आहे. ग्रीसिंग करून गाडी लावून घरी, तर ग्रीसिंग करायला जाऊ. चला मित्रांनो, तर आपण आलो आहे ग्रीसिंग करायला. तर ऑलरेडी 1-2 लागल्या गाड्या ग्रीसिंगला. नंबर लागले तिथं बी. नंबरातच वेळ जातो, बाकी काय नाही. वाजल्यात 4:51. आता बघू किती वेळ लागतो. चला. तो फायनली मित्रांनो ग्रीसिंग वगैरे सगळं झालं आहे आणि आज बरंच खर्च झाला आहे आणि धंदा कमी झाला आहे. ॲक्च्युली धंदा आज संक्रांती म्हणलं सगळ्यांना सुट्ट्या, धंदा कुठून होणार म्हटलं. ट्रॅव्हलचा होऊ शकतो पण म्हणलं, आणि 2 दिवसांनी सर्व्हिसिंग करणार होतो, तर म्हणलं ऑफिस आणि शाळा चालू होते, म्हणलं मग कशाला नाही का, आज सुट्टी आहे तर आज करून घेऊ म्हणून केलं. मग आज आता काय महिनाभर टेन्शन नाही. तर कोणाला माहीत असेल नसेल तर सांगतो, सर्व्हिसिंग
5,000 जर नवीन असाल, हे नवीनसाठी नाही जुन्यांसाठी आहे, जर नवीन असेल तर पहिले 3 सर्व्हिसिंग तुम्हाला फुकट येईल, ते तुम्ही कंपनीकडनंच करून घ्या. नंतर ना मग कंटिन्यू करायचं कंपनीकडनं करू देऊ शकता किंवा बाहेर करू शकता. बाहेर जर केलं तर 5,000 किलोमीटरच्या नंतर करायचं. तिसरं केल्यानंतर चौथं 5,000 नंतर, पाचवं त्या 5,000 नंतर, 5 नंतर करायचं. माझं महिन्याला 5 पळतं, त्यामुळं माझं दर महिन्याला सर्व्हिसिंग असतं. त्यातल्या निम्मा अर्ध तर काय उबेरनीच खाल्लं आहे, नाहीतर ओल्याला जर ऑर्डर पडले असते तर काय जर इन्कम झाले असते. जाऊ द्या, जुन्या गोष्टी जाऊ देतात. चला, आजचा ब्लॉग इथं संपल्या. भेटू उद्या नवीन ब्लॉग आहे. तोपर्यंत शुभरात्री, बाय.